आत ये. अरे बस ना. हो ठीक आहे. अहो कोण आहे हा मुलगा? हा माझ्याच क्लासमधला स्टुडंट आहे. काही ओ. दिवसांपासून म्हणत होता याला ट्युशन हवी आहे. हा अभ्यासात जरा कच्चा आहे म्हणून मी म्हटलं चल ट्युशन घे तू. हा कोणी दुसरा नाही, आपल्या एरियातला जो काउन्सिलर आहे ना त्याचाच मुलगा आहे. ओ. आणि उद्यापासून रोज हा आपल्याकडे ट्युशन घेण्यासाठी येणार आहे. ठीक आहे, तू आज जाऊन प्यायला काहीतरी आण. बरं ठीक आहे, घेऊन येतो. हा आण. हे बघ बेटा, तुला ज्याही सब्जेक्टमध्ये प्रॉब्लेम असेल निसंकोच विचार, मी ते क्लिअर करीन. ओके? हो ओके सर. ठीक आहे, ते सोड. ट्युशनसाठी कधीपासून येणार आहेस तू? मी तर उद्यापासूनच येईल सर. अच्छा असं आहे तर हे घे. ठीक आहे, आता तू निघू शकतोस. उद्या 5 वाजता ट्युशनला येशील. हो येईल ना सर. अच्छा बाय सर. बाय. हे बघा, तुम्हाला जर ट्युशन घ्यायचंच आहे तर बाहेर जाऊन घेऊ शकता ना. घरापर्यंत आणायची काय गरज आहे बोला. अगं तो माझा स्टुडंट आहे, घरात ट्युशन घेतल्याने काय प्रॉब्लेम होईल. फक्त एवढंच नाही, त्याचा बाप आपल्या एरियाचा काउन्सिलर आहे. जर तो माझ्याकडून ट्युशन घेऊन परीक्षेत पास झाला ना तर मी माझ्या ट्रान्सफरसाठी आरामात त्यांच्यासोबत बोलू शकतो. म्हणून मी त्याला हो म्हटलं. तू उगाच त्रास नको करून घेऊ. दीपा, दीपा, काय आहे हो? कुणी बाहेर बेल वाजवत आहे. असं वाटतंय कोणीतरी आलंय. जरा बघतेस का? मी इकडे जेवण बनवतेय ना, तुम्हीच जाऊन बघा ना. अगं मी कामात आहे, तू जाऊन बघ. ओफो. ही काय नवीन सवय आहे? फक्त फाईलच पलटताय ना. त्या फाईलला बाजूला ठेवून तुम्ही जाऊन बघू शकता ना की कोण आलाय. ओफो, सगळं मलाच करावं लागतं. हाय मॅम. ए, कोण आलाय बाहेर? अजून कोण असेल? तुमचा विद्यार्थी ट्युशनसाठी आलाय. ठीक आहे ठीक आहे, आत पाठव त्याला. तुमचे सर बोलवत आहेत ना, आज जा. सर. ये सुरेश, बरोबर वेळेत पोचलास. ये बस ना. दीपा, आम्हा दोघांसाठी चहा आणशील का? ठीक आहे हो. सर, या रणरणत्या उन्हात चहाच्या ऐवजी जर कोल्ड्रिंक घेतलं तर डोकं जरा गार राहील. दीपा, चहा असू दे, काही थंड असेल ते आण. ठीक आहे आणते. आज आपण या लेसनचा अभ्यास करू. ठीक आहे सर. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याला तू नोट करशील. हो हो. आणि पुढचं हे 4th पेजवर आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आधी कोल्ड्रिंक घे. आज मी तुला जेही काही सांगितलं त्याला घरी जाऊन चांगलं वाच. ओके सर. जर कुठला डाऊट असेल मला फोन कर, काहीच प्रॉब्लेम नाही. सुरेश, तू कंटिन्यू कर. मला एक कॉल आलाय, मी बोलून येतो. ठीक आहे सर. हॅलो.
हा बोल भाऊ. अरे बोल ना. हा. अरे हो सॉरी यार, मला एक अर्जंट मीटिंग आहे, जावं लागेल. मॅडम मॅडम. हा हे काय किचन पर्यंत आला तू? मॅडम थोडी उचकी येते, प्यायला जरा पाणी देता ठीक का? आहे थांब, मी आता घेऊन येते. हे घे. हम्म. हम्म, हम्म. हं? आता इथेच का उभा आहे? हे कुठे गेले? त्यांना एक फोन कॉल आलाय म्हणून ते बाहेर गेले. ठीक आहे, तू जाऊन अभ्यास कर. इथे राहून टाइम वेस्ट नको करू. ठीक आहे मॅडम. जा. हम्म. ठीक आहे, आता ठेवतो. बाय. सॉरी सुरेश, एक महत्वाचा कॉल होता म्हणून. हम्म. ओके, लेसन स्टार्ट करायचं का? हो. चला आण. मी जे मार्क केलंय त्याला व्यवस्थित वाचतो. हम्म. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे सर. घे वाच. हम्म. ओके सुरेश, आजची वेळ संपली आहे. उद्या हो. अशाच प्रकारे याच वेळी येतो. ट्युशन स्टार्ट करूया. ठीक आहे? हो ठीक आहे सर. निघ. हम्म. अगं प्रिये, आज माझ्यासाठी काय बनवतेस तू? तुम्हाला काय हवं आहे बोला, बनवते मी. तू काही बनव, चविष्टच बनवतेस तू. थँक्स. हम्म. मला सांग, तुझा स्टुडंट कुठे आहे? तो गेला का? हा, तो तर गेला. का विचारतेस? काही नाही, सहज विचारलं. ठीक आहे, ते सोड. अजून काही बोल ना. हं? हाय मॅडम. हाय. हा आज इतक्या लवकर का आलाय? ते तर अजून आले नाहीयेत. आता काय करू? हे काय मॅडम, कुठे हरवलात तुम्ही? नाही असं काही नाहीये, तू आत येऊन बस. हम्म. मॅडम सर हं? नाही आले का? ते अजून आले नाहीयेत. जरा वेळ थांब, मी फोन करून विचारते. हम्म. अहो, अजून किती वेळ लागणार आहे तुम्हाला? मी तुला बोललो होतो ना, माझ्या मित्राला भेटायला त्याच्या ऑफिसला आलोय मी. तो अजूनही आला नाहीये. तो येईल, त्याच्यासोबत बोलील आणि मग निघेन मी. ते सगळं ठीक आहे. ट्युशनसाठी तो मुलगा आला आहे. इथे बसून तुमची वाट बघतोय तो. ओ, तो मुलगा आलाय का? हं. ठीक आहे, त्याला सांग मी अर्ध्या तासात येतोय घरी. ठीक आहे. हो, एक मिनिट थांब ना. मी येईपर्यंत तू त्या मुलाला शिकवू शकतेस ना. काय म्हटलं?
मी त्याला शिकवू? नाही नाही, मला नाही जमणार. तुम्ही कधीही या, पण मी त्याला शिकवणार नाही. ठीक आहे, त्याला अर्धा तास वाट पाहायला सांग. मी काही करून घरी परत येईन. हा ठीक आहे, मी त्याला सांगते. सुरेश, तुझे सर म्हणाले की अर्ध्या तासात ते येतील. तोवर तू अभ्यास कर. हं? काही हरकत नाही मॅडम. जोवर सर येत नाही तोवर तुम्ही ट्युशन का नाही घेत? हा? हे सगळं काही मी नाही करू शकत. उम्हम. हे काय मॅडम, तुम्ही पण तर सरांसारखे शिकलेले आहात ना, तर तुम्ही शिकवा ना. नाही बेटा, हे ट्युशन वगैरे घेणं माझ्यासाठी नाही होणार. एक काम कर तू, याच्या आधी जे सरांनी शिकवलंय ना ते रिवाईज कर तू. ठीक आहे ना? ठीक आहे मॅडम. तुम्ही माझी ट्युशन घ्याल याच आनंदात होतो मी. हे सगळं माझ्या नशिबात नाहीये. काय म्हटलं? पुन्हा बोल. ते हे की मी विचार केला की तुम्ही मला शिकवाल, पण मी तरी काय करणार जेव्हा तुम्हालाच मला शिकवण्यात इंटरेस्ट नाहीये. जबरदस्ती तर नाही करू शकत. का? असं का बोलतोयस तू? काही नाही मॅडम, सर येईस्तोवर तर माझा टाइमपासच होईल ना. इट्स ओके मॅडम, मी इथे अभ्यास करतो, तुम्ही जाऊ शकता. ओके.